तर झालं असं, माझा गॅस कोणतं बघितलं तर म्हणाल ह्या गॅसवरती काय ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे का काय. आज म्हटलं जरा मनावर घेऊन का होईना आपण करायलाच पाहिजे. तर रोज काय व्हायचं, जेवण झालं संध्याकाळी म्हटलं की मी विचार करायचे आता गॅस स्वच्छ करू. खरं पाण्यात हात घातल्यानंतर एवढं थंडगार पाणी बघून वाटायचं जाऊ दे तिकडं, उद्या सकाळी करतो. सकाळी उठलं की वाटायचं आता डब्याची घाई आहे, आधी डबे करून घेऊया आणि आता थोड्या वेळानं करूया. थोडा वेळ गेला की वाटायचं जाऊ दे आता रात्रीच करूया. आणि ही सायकल काय लई दिवस झालं संपत नव्हती. आज म्हटलं जरा मनावर घेऊनच करावं. मग भटजींच्याकडे गेलो, जरा मी मुहूर्त काढून आणला. तिने सांगितलं 12:30चा मुहूर्त आहे बघा गॅस स्वच्छ करायला. मी म्हटलं बरं ठीक आहे, म्हटलं तरी किती वेळ चालेल म्हटलं चांगला मुहूर्त. तर ते म्हटलं 2 तास आहे. म्हटलं ठीक आहे, 12:30 ते 2:30पर्यंत म्हटलं हाय मोकार वेळ आपल्याकडं. आता म्हटलं गॅस स्वच्छ करायचा. तोपर्यंत झालं असं, आमच्या कारभारी ऑफिसला गेले ते आले. त्यांना बघितल्यानंतर त्यांना काही कळलं नाही गॅसचं काय करायला लागलं. मी म्हटलं काय नाही, म्हटलं रोज आम्ही जरा आंघोळ करतोय, म्हटलं जरा गॅसला पण कवा कवा तर घालावी, म्हटलं ती बी जरा लकलकीत दिसेल म्हणून म्हटलं आपलं काय तर वायफळ प्रयत्न. त्यांना कळलं ही स्वच्छतेची बाई, हिचं काय हिच्याबरोबर हिच्या नादाला लागून काय आपलं काय चालायचं नाही म्हटले. ते म्हटले कर काय करतेस ते म्हटले आणि गेले. तर इथं मी काय केलं तर जरासं पाणी, खायचा सोडा, व्हिनेगर आणि लिंबू घेतला होता. त्याचं मिक्सर करून की नाही तर सगळं टाकलं आणि की नाही घाईत की नाही बर्नर काढायचं विसरलं. नंतर ते बर्नर काढून की त्यात पण व्हिनेगर घातलं, जर पाणी घातलं आणि ते भिजत ठेवलं बाजूला. म्हटलं हेच नाही मी लकलकीत काढू आज. आणि इथं की नाही शक्तिमानची ताकद लावून ब्रशनं घासायचं चाललं. तर हे बघितल्यानंतर तर मला वाटलं आजच्या दिवसात तरी हे काळं निघलं तर देवच पावल्यासारखं आहे. त्यात आणि मुहूर्त काढून आणला तर तो 2 तासाचा. म्हटलं 2 तासात हे काय लकलकीत होईल काय वाटत नव्हतं. आणि तो ब्रश वापरलेला की नाही ते नुसतं काय तर नाटक आपलं काय तर देखावा. नंतर आपलं स्टीलची तार असते की नाही त्यानंच घासलो बघा, ते तेव्हाच निघलं जरा. मग इथे जरा असं घासून घेतलं. सगळे तिन्ही बर्नर की नाही अशाच पद्धतीने जरा स्वच्छ करून घेतलो. आणि मग जरा काय केलं, दुसऱ्या ह्याच्यावरती ठेवल्यानंतर दुसरे जरा 2 काही बर्नर होते की नाही ते काही लई घाण झाले नव्हते. हेच जरा एक होते की नाही त्याच्यावरतीच लई काही केलं. तर मग म्हटलं आता हे नुसतं एकदा घासून काही चालणार नाही. मग परत तेच की नाही मिश्रण तयार करून परत तेच घातलो त्याच्यावरती. आणि इथं मग दुसरा होता तो बर्नर काय पटकन स्वच्छ निघाला, त्यामुळे त्याचं पण काय नव्हतं. मग नंतर की नाही तिसरा बर्नर बी तसाच केला आणि हे तिन्ही असे लकलकीत निघाले. आता तुम्ही बघा आधीच्यात आणि आत्ताच्यात केवढा डिफरन्स आहे ते. आता होती बर्नरची बारी तर बर्नर आमचा लईच काळा काळा झालता. मग ते फॅशनवाला जरा ब्रश घेतला आणि असं म्हटलं जरा व्हिडिओत बी दिसताना चांगलं दिसते म्हणून हे ॲमेझॉनवरनं मागवलं. तर हे असं घासलं. खरं ह्याच्यावर काय पडलं तर काय की ह्याचं काय काळं निघच ना. किती वेळ घासाल तो खरं काय निघच ना. मग नंतर जरा निघलं असं जरा काय तर निघलं तर बघा ते. म्हटलं हाय तर आधीपेक्षा जरा बरंच आहे म्हटलं आणि तिथंच काम थांबवलं. आता म्हटलं सगळं हाय ते जागच्या जागी ठेवूया, नाही तर म्हटलं हे काम पडलं तर काय मग खरं नाही म्हटलं. मग ते पटापट सगळं लावून घेतलं. म्हटलं आता एक झलक दाखवावी तुम्हाला बी, जरा तुम्हाला बी तेवढं क्लिनिंगचं मोटिवेशन हो. मग हे सगळं असं लावून घेतलं मस्तपैकीने. असा लकलकीत काढला होता बघा मी गॅस. तुम्ही बी एकदा घरात ट्राय करून बघा आणि नवीन असलं तर सबस्क्राईब तेवढं करा बघा.